नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण हे बघा, आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न पार पडलेलं असतं. परंतु आता लग्न पार पडल्यानंतर लग्नाचे जे काही विधी आहे तर ते आता म्हणजे पूर्ण करायचे असतात. परंतु आता अंजलीला खूप टेन्शन येते. अंजलीला असं वाटतं की राकेश जेव्हापासून ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं लग्न झाले, लग्नाला सुद्धा ते आले नव्हते आणि अजूनसुद्धा त्यांचा फोन वगैरे काही लागत नाही, कुठे असतील, म्हणून अंजलीला खूप टेन्शन येते. अंजली सारखी आता राकेशची वाट पाहत असते. परंतु राकेश अंजलीचा फोनसुद्धा उचलत नाही. उलट त्याला आता अंजलीचा फोन आल्यानंतर खूप अशी चीड आलेली असते. आता मात्र अंजली त्याला फोन करण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण एकही कॉल तो रिसीव करत नाही. त्यामुळे मात्र आता अंजली आता खूप नाराज असते आणि आता अविनाश मामा हे सर्व पाहतो. अविनाश मामाला तर असं वाटतं की आता आजीसुद्धा नाराज आहे आणि वल्लरी तर काही करणार नाही. त्यामुळे मात्र मला अंजलीला आता खुश करावे लागेल आणि अंजली तर आता त्या नीच व्यक्तीचा विचार करते. परंतु आता तिच्याशी मला खोटं बोलावे लागेल, कारण तिला आता कॉल आलेला आहे आणि राजेश हा कुठेतरी बाहेरगावी गेलेला आहे, जेथे डोंगराळ भागामध्ये त्याचं काम सुरू आहे, असं काहीतरी आता खोटं अविनाश मामा तिला सांगतो आणि म्हणतो की हे बघ अंजली, आत्ताच मला कॉल येऊन गेला, मग तू इतकी नाराज होऊ नको. आपल्याला तर आता जावई बापूंची खुशाली तर कळाली, त्यामुळे चल बरं लवकरात लवकर आता जे पुढचे विधी आहे तर ते पूर्ण करून घे. तेव्हा आता अंजली म्हणते की ठीक आहे मामा, आता मी सगळे काही पुढचे विधी करायला घेते. म्हणून आता अंजलीने सगळे काही विधी आता जे काही आहे ते करायला घेतलेले असतात. आता चिंटू आणि ईश्वरी या दोघांना एकमेकांबरोबर सुखी संसार कसा करायचा, कारण ईश्वरी आता थोडीशी नाराज आहे, ईश्वरीला समजावे लागेल. म्हणून आता ते जे काही विधी आहे ते पूर्ण पार पाडते. एकतर आजीचा राग आता घालवायचा आहे. ईश्वरी किती चांगली आहे आणि ईश्वरीला तर आता या घरची नाचसून म्हणून आजीने स्वीकारावे. आणि आता वल्लरी मामी तर काहीही म्हणजे करणार तर नाहीच, परंतु आता ईश्वरीला त्रास देण्याचा ती प्रयत्न नक्की करेल. म्हणून मात्र आता अंजली सर्व तयारी करते. त्यानंतर असेच काही दिवस जातात. आता इकडे ईश्वरी अजूनपर्यंत माहेरी गेलेली नसते. आता नम्रता तिचे कपडे वगैरे सगळे काही आणून देते आणि आता माहेरी आता ईश्वरीला जायचं आहे, कारण 5 परतवणीचा आता जो कार्यक्रम आहे ईश्वर अजूनपर्यंत गेलेली नाही. मग त्यासाठी मात्र ईश्वरीला माहेरी पाठवावे लागेल. आणि त्यानंतर मात्र आता राकेशच आता अंजलीला फोन करतो. अंजली आता सर्व तयारी करत असते. अंजली म्हणते की काय हो, ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं लग्न झालं आणि त्या लग्नात सुद्धा तुम्ही हजर नव्हतात, अचानक कुठे निघून गेला होतात आणि इतक्या दिवसापासून मी तुम्हाला कॉल करण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही एकही कॉल रिसीव करत नाही. तेव्हा आता राकेश मनात म्हणत असतो की आता ती ईश्वरी तेथे आहे आणि मी त्या घरामध्ये कसं जाणार, आणि ही माझी बिंडोक बायको आहे ना, तिला काही काम नाही. तिला तर आता त्या ईश्वरी आणि त्या अर्णवचं लग्न म्हणजे करण्यात इतकी खूप मजा होती. मग आता मी तर घरी जाऊ शकत नाही, परंतु आता ईश्वरी नक्की माहेरी जाण्याचा काहीतरी चान्स असेल. म्हणून मात्र आता लवकरात लवकर तो चान्स शोधून मला आता घरी जायला हवे, कारण आता माझ्याकडे जे पैसे होते ते पैसे पूर्णपणे संपून गेलेले आहे. आणि असं वाटलं होतं की ती ईश्वरी आता लॉजवर आता मला भेटेल आणि मी तिला आता म्हणजे लॉजवर जे म्हणजे तिला ब्लॅकमेल करण्याचा जो प्रयत्न आहे तर त्यानंतर मी तिला ब्लॅकमेलसुद्धा करू शकतो आणि तिच्याकडून मी पैसे घेऊ शकतो. परंतु तिच्या अगदी त्या लॉजवरच्या खर्चामध्ये माझे सर्व पैसे उडून गेले आणि एकतर आता ह्या अर्णवने सगळीकडून माझी कोंडी करून ठेवलेली आहे. मग माझी ही बिंडोक बायको आहे अंजली, तिच्याकडूनच मला आता काही पैसे घ्यावे लागतील. म्हणजे आता पैसे असे घ्यावे लागतील की तिचे जे दागिने आहे तर ते दागिने मी चोरणार आणि ते दागिने चोरल्यानंतर मात्र आता जे आरोप आहे तर तो ईश्वरीवर आला पाहिजे आणि ईश्वरीला आता त्या घरातून नक्की घराच्या बाहेर अंजली नक्की काढेल. म्हणजे आता ईश्वरीने जर आता अंजलीचे दागिने चोरले आहे असं अंजलीला वाटले तर आता ईश्वरी अंजलीच्या मनातून कायमची उतरेल आणि ती तिला घराच्या बाहेर काढून देईल. मग मात्र ईश्वरीची बाजू घेणारं त्या घरामध्ये कोणी राहणार नाही आणि त्याच संधीचा फायदा घेऊन मी ईश्वरीला आपलंसं करेल.
जाईल आणि त्या अर्णवविरोधी मी सर्व काही त्या ईश्वरीला खोटं सांगेल. ईश्वरीला अजूनपर्यंत माझ्याबद्दल तर माहिती नाही, मग मात्र आता हे सर्व मी लवकरात लवकर तिला सांगायला हवे असे तो आता मनात विचार करतो. आणि अंजलीला म्हणतो की हे बघ अगं अंजली, ईश्वरी आता माहेरी तर जाणार असेल आणि मग मी तिकडे येऊन काय करू, कारण आता हे बघ आपल्या लग्नाच्या वेळेस जो 5 परतवणीचा कार्यक्रम होता तर तेव्हा सुद्धा असा कार्यक्रम झाला होता, मग ईश्वरी आणि अर्णवचा सुद्धा तो कार्यक्रम तर असेल ना. तर अंजली म्हणते की हो ना, बरं झालं, अहो माझ्या तर लक्षात नव्हते आणि त्याची आठवण तुम्ही मला करून दिली. तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की हे बघा तुम्ही लवकरात लवकर घरी या, आपल्याला खूप सारी तयारी करायची आहे. एकतर आता ईश्वरीला माहेरी पाठवावे लागेल आणि आता आपल्या सगळ्यांना तिच्या माहेरी जावे लागेल 5 परतवणीच्या कार्यक्रमासाठी. मग आपण तर दोघांनी जोडीने जायचं आहे, त्यासाठी तुम्हाला यावंच लागेल. तेव्हा आता राकेश म्हणतो की हो हो अगं राणी सरकार, तुम्ही मला सांगितले आणि मी तुमचं ऐकणार नाही असे कधी होईल का, मी लवकरात लवकर तिकडे येईलच. तेव्हा आता राकेशला आनंद वाटतो. राकेशला असं वाटतं की आता ईश्वरी माहेरी जाईल आणि मी अंजलीकडे राजशिर्केंच्या घरात जाईल आणि तेथे आता अंजलीचे दागिने वगैरे चोरून मी ते दागिने मोडून त्यातून काही पैसा घेईल असे आता त्याला आनंद वाटत असतो. आणि आता ईश्वरी तिकडे गेल्यानंतर मला ईश्वरीला सुद्धा भेटता येईल, म्हणजे काही दिवस आता ईश्वरी तिकडे असेल आणि मी ईश्वरीला भेटून अर्णवबद्दल सर्व काही सांगेल आणि ईश्वरीला तिकडेच आता मी गायबसुद्धा करेल असे मात्र आता तो ठरवतो. त्याचे प्लॅनिंग आता व्यवस्थित सुरू असतात, कारण इकडे अंजलीचे दागिने चोरायचे आणि तिकडे परत ईश्वरीला भेटायला तिच्या माहेरी जायचे, म्हणजे तिकडे आता ईश्वरीला सर्व काही खरं सांगता येईल. त्यानंतर मात्र आता राकेशने पूर्ण तयारी केलेली असते. आता ईश्वरी इकडे अर्णवबरोबर जोडीने इकडे आता तिच्या माहेरी सुप्रियाच्या घरी आलेली असते. नम्रताला खूप आनंद होतो. नम्रता म्हणते की खरंच जीजू तुम्ही आता म्हणजे इशूला घेऊन आलात का, आणि इशू खरंच मला असं वाटतं की अर्णव जीजू तुला नक्की अगदी खुश ठेवत असतील. तेव्हा आता अर्णव म्हणजे नम्रताकडे बघून हसतो आणि आता ईश्वरीला तो चिडवतो आणि ईश्वरीला म्हणतो की अगं इशू, तुला माहितीच असेल की तुझी बहीण किती चिडका बिब्बा आहे, कायम फाड फाड बोलत असते आणि तिचं एकदा तोंड सुरू झाले तर सुरूच होतं असते, तुला माहिती नाही का. तेव्हा आता ईश्वरी रागाने अर्णवकडे बघत असते आणि अर्णव तिची गंमत करत असतो. नम्रताला खूप हसू येत असते आणि आता अर्णवबरोबर आकाशसुद्धा आलेला असतो. आकाश आणि नम्रता छान असे गप्पा करतात आणि आता दोघे एकमेकांकडे बघत असतात, कारण त्या दोघांना इतका आनंद झालेला असतो की अर्णव ईश्वरी एकत्र आले हे दोघांचं सुद्धा स्वप्न असतं, कारण अर्णवचं स्वप्न पूर्ण झाले म्हणून आकाशला खूप असा आनंद झालेला असतो. तेव्हा आता आकाश हा नम्रताबरोबर गप्पा करण्याचा खूप प्रयत्न करत असतो. नम्रतासुद्धा आकाशबरोबर गप्पा मारते आणि त्यांच्यात आणखीनच छान अशी घट्ट अशी मैत्री होते आणि त्या मैत्रीतून लवकरात लवकर आता आकाश आणि नम्रता या दोघांचे प्रेमाचे धागे जुळणार असतात. त्यानंतर मात्र आता 5 वर्तवणीच्या कार्यक्रमासाठी इशू तेथे आलेली असते. अर्णवसुद्धा आलेला असतो आणि आता अर्णव म्हणतो की हे बघ इशू, तू आता येथेच थांब, मी काही म्हणजे काही आता हे लागतात कपडे वगैरे आहे तर ते येताना आपण आणू शकलो नाही, त्यामुळे मी आकाशला घेऊन जातो आणि आकाशला घेऊन गेल्यानंतर मी काही आता म्हणजे भेटवस्तू आहे तर त्या भेटवस्तू घेऊन येतो, तोपर्यंत तू इथेच थांब. तर ईश्वरी म्हणते की ठीक आहे. ईश्वरी आता म्हणजे सुप्रियाला भेटते, बाबांना सुद्धा भेटते. बाबा आता ईश्वरी अर्णवला एकत्र बघून खूप खुश होतात, कारण त्यांना असं राकेशचं खरं रूप माहिती झालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत त्यांनी ईश्वरीला काही सांगितलेलं नसतं. ईश्वरीला योग्य जोडीदार मिळाला म्हणजे अर्णव, यामुळे त्यांचं अगदी स्वप्न पूर्ण झालेलं असतं आणि ह्या राकेशचं सत्य लवकरात लवकर आता इशूसमोर सुद्धा येणार आहे हे आता ईश्वरीला माहिती असतं. त्यानंतर राकेश आता अर्णव गेलेला आहे या संधीचा फायदा घेऊन घाईने मात्र आता तिकडे येतो. तिकडे आल्यानंतर मात्र आता तो ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी हे बघा, मला तुमच्याशी खास बोलायचं आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की राकेशजी मला माफ करा, कारण माझं लग्न इतक्या घाईने झाले आणि तुम्हाला खूप वाईट वाटले असन, कारण आपलं लग्न ठरलं होतं आणि आपलं लग्न नाही झाले. तेव्हा आता राकेश म्हणतो की मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी आता जरा बाजूला बोलावतो, तुम्ही माझ्यासोबत जरा बाजूला बोलायला चला. तर ईश्वरी म्हणते की ठीक आहे राकेशजी, चला आपण गच्चीवर जाऊयात. सुप्रियाचं काही मन आता
ईश्वरी आणि राकेश या दोघांना बोलण्यासाठी एकत्र पाठवावे यासाठी तयार होत नसतं. तिला कुठेतरी आता थोडंसं असा संशय आलेला असतो. तर आता संजय हा राकेशकडे बघतो. संजय मात्र राकेशकडे बघून इतका रिॲक्ट होत असतो, त्याचे हावभाव सर्व काही बदलतात. तर आता ईश्वरी म्हणत असते की बाबांना काय झालं असेल, बाबा का असं म्हणजे रिॲक्ट होतात, नक्की आई बाबांची तब्येत बरोबर आहे ना. सुप्रिया म्हणत असते की ईशू अगं तू काही काळजी करू नको, बाबा एकदम बरे आहेत. परंतु आज मात्र त्यांना काय झालं असेल. तर ईश्वरी म्हणते की आत्ता अर्णव सर आणि मी जेव्हा त्यांच्या पाया पडलो तेव्हा तर ते चांगले होते, पण अचानक त्यांना काय झाले असेल. आता राकेश मनातून घाबरतो. राकेश म्हणतो की नक्की ह्या म्हाताऱ्याला माहिती आहे की मी त्याचा अपघात केलेला आहे, म्हणूनच मी त्याच्यासमोर आल्यानंतर तो असा रिॲक्ट होतो. त्यामुळे आता मात्र याचं तोंड मला लवकरात लवकर बंद करावे लागेल. म्हणून आता तो ईश्वरीला घेऊन घाईने गच्चीवर जातो. पण त्याच वेळेस आता ईश्वरी म्हणते की हे बघा मी आत्ताच लगेच येते बाबांना जरा भेटून. आणि राकेशला त्यावेळेस फोन आलेला असतो. राकेश फोनवर बोलत असतो, कारण काही लोक राकेशकडे पैसे जे व्याजाने घेतलेले आहे तर ते पैसे मागत असतात. आमचे पैसे लवकरात लवकर द्या, नाहीतर आम्ही तुमच्या घरी येऊ आणि तुम्हाला अगदी बदनाम करू. तेव्हा जे घेतलेले पैसे आहेत ते लवकरात लवकर द्या म्हणून त्याला धमक्या येतात. राकेश आता खूप घाबरतो. तर ईश्वरी आता तोपर्यंत खाली येते आणि ईश्वरी पुन्हा बाबांच्या जवळ येऊन बाबांना अगदी विचारते. तेव्हा आता बाबा हे ईश्वरीचा हात धरतात आणि ईश्वरीचा हात धरून अर्णवच तुझ्यासाठी योग्य आहे असे आता बाबांना सांगायचे असते. तेव्हा आता ईश्वरीला काही कळत नसतं आणि आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे बाबा, मी राकेशजींशी बोलून येते, कारण राकेशजींचं मन खूप दुखावलं असेल. एकतर आता आमचं जे लग्न ठरलं होतं तुमच्या संमतीने, तर ते लग्नसुद्धा मोडले तर राकेशजींच्या मनावर काय परिणाम झाले असतील, मग मला त्यांना समजावे लागेल. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे मी आत्ता राकेशजींशी बोलून येते. तर आता संजय पुन्हा रागाने रिॲक्ट होतो. ईश्वरीला सुद्धा काही कळत नसतं. त्यानंतर मात्र आता जेव्हा राकेश गच्चीवर फोनवर बोलत असतो आणि त्याच वेळेस तो अंजलीबरोबर बोलत असतो, कारण अंजलीचा फोन त्याला आलेला असतो. तर आता तो अंजलीला म्हणत असतो की हे बघ अंजली, तू काही टेन्शन घेऊ नको. आता ईश्वरी आणि अर्णव हे त्यांच्या माहेरी गेलेले आहे ना, मग तू काही काळजी करू नको. हे बघ राणी सरकार, तुम्हाला जे काही सांगत आहे ते लवकरात लवकर मी पूर्ण तर करतो आणि लवकरात लवकर आपल्या घरी तुला भेटायला सुद्धा येतो. तू खास माझी बायको आहे ना, मी तुला कसं विसरू बरं. म्हणून तो आता काही आडे शब्द अंजलीला वापरत असतो. तर अंजली आता बिचारी त्याच्यातच अगदी खुश होत असते. तिला आता त्या अगदी भोळेपणाने ती आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवत असते, परंतु हा नीच तिला फसवत असतो. अशा म्हणजे अनेक गप्पा करता करता आता अंजली त्याची बायको आहे अशा गप्पा तो आता अंजलीबरोबर करत असतो. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी तेथे आलेली असते. ईश्वरी मात्र सर्व काही ऐकते. आता ईश्वरीने हे सर्व ऐकल्यानंतर राकेश जेव्हा फोन ठेवतो तेव्हा मात्र आता राकेशचे तोंड तिकडे असते. राकेश म्हणून जातो की हे बघ, आता मी त्या ईश्वरीला नाही सोडणार. तिने माझ्याशी लग्न तर केले नाही, परंतु मी त्या अर्णव आणि ईश्वरीला सुखात नाही ठेवू शकणार. आता त्या अर्णवची बहीण आहे अंजली, आता त्या अंजलीचा काटा मी उठवणार. ती जरी माझी बायको असेल ना, पण मी तिला कधीही बायको नाही मानले. मी तिला आता जीवे मारण्याचा प्रयत्न नक्की करेल. आता ईश्वरीने हे सर्व ऐकलेले असते. ईश्वरीने आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी सनकने एक राकेशच्या मागून येते आणि त्याच्या कानामागे देते. आता कानामागे दिल्यानंतर मात्र आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो, कारण आपण जी काही चूक केलेली आहे ती चूक अर्णवला ओळखण्यात केली आणि ह्या राकेशला आपण चांगलं समजलो आणि अर्णवला मात्र वाईट समजलो. आपण असं करायला नको होतं. जे काही आपण अर्णव सरांबरोबर वागलो ते खूप चुकीचे आहे. आपण मात्र खूप चुकीचं वागलो, म्हणून आता ईश्वरीचे डोळे उघडतात. आता ईश्वरीला काही कळत नसतं का आता अर्णव सरांना हे माहिती आहे किंवा नाही. आता ह्या दोघांची गफलत झालेली असते. त्यानंतर मात्र आता ईश्वरीला काही सुचत नाही. ईश्वरी फक्त आणि फक्त तिच्या डोळ्यात पाणी असते, कारण अर्णव सरांबरोबर आपण ह्या राकेशची बाजू घेऊन किती चुकीचे वागले. आता असं आपण करायला नकोय. तेव्हा आता राकेश म्हणतो की हे बघ ईश्वरी, मला म्हणजे माफ कर आणि तू जे काही समजते ना तसे काही नाही. आता अर्णव म्हणजे हा चांगला नाही, तू त्याच्यावर विश्वास ठेवू नको. तर ईश्वरी म्हणत असते की हे बघा,
अर्णव सर कसे आहेत आणि त्यांना ओळखण्यात मी खूप मोठी चूक केली, कारण त्या अगोदरसुद्धा अर्णव सरांनी मला खूप मदत केली होती. मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला, परंतु अर्णव सर माझ्याशी असं का वागले याचं कारण मला माहिती नाही. पण आज मात्र माझे डोळे उघडले. आता मात्र ईश्वरी तडकनी खाली येते आणि राकेश तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आता राकेश आता तेथे म्हणजे समोरसुद्धा येणार नसतो, कारण ईश्वरी म्हणलेली असते की हे बघा, येथे येण्याचा तुम्हाला कोणताही संबंध नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. जर आता येथे गेलं नाही तर आत्याला मी सगळं काही सांगेल आणि घरातील सर्वांना. तेव्हा बाबांना तर माहितीच असते. बाबा आता ईश्वरीचा हात धरून ईश्वरीला म्हणतात की तो राकेश चांगला नाही. ईश्वरीच्या सर्व काही लक्षात येते आणि ईश्वरी घरातील सर्वांना सुद्धा हे सांगते राकेशने तिला किती फसवले आणि किती तिच्याबरोबर खोटं वागला. तेव्हा आता कानामागे देऊन राकेशची तेथून हकालपट्टी केली जाते. सुप्रिया आणि आत्यासुद्धा राकेशच्या कानामागे देतात आणि त्याची हकालपट्टी तेथून करतात. परत आम्हाला तोंड दाखवू नको. आत्यासुद्धा खूप भडकलेली असते. आत्या म्हणते की आजपर्यंत मी एका मुलाप्रमाणे तुम्हाला या घरामध्ये राहून दिलं आणि तुम्ही आज मला म्हणजे माझ्या ईश्वरीचं, माझ्या भाषीचं जे वाटोळं करायला निघाला होतात, पण देवकृपेने खरंच अर्णव धावून आला आणि अर्णवने ह्या संकटातून तिला वाचवले. राकेशला आता शेवटी नाईलाज असतो. त्याचा अगदी तेथून जाण्याचा विचार नसताना सुद्धा आता त्याला तेथून निघून जावे लागते. त्यानंतर आता तेथे अर्णव आणि आकाश हे दोघे काही भेटवस्तू वगैरे घेऊन आलेले असतात आणि त्या भेटवस्तू घेऊन आल्यानंतर मात्र आता सगळ्यांचे चेहरे मात्र पडलेले असतात. तर आता अर्णव विचारतो की ईश्वरी काय झाले. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी असते. ईश्वरी काही सांगायला तयार नसते, कारण अर्णवला माहिती आहे की आता हा राकेश अंजलीचा नवरा आहे हे अजूनपर्यंत ईश्वरीला माहिती नसते. आता तिला असं वाटतं की जर अर्णव सरांना ही माहिती झाले तर मात्र अवघड होईल, म्हणून ती आता अर्णवला काही सांगत नाही आणि परत आपला जो काही चेहऱ्याचा मूड आहे तर तो बदलते. चेहऱ्यावर थोडंसं स्माईल करते आणि अर्णव सरांना ती माफी मागते. त्यानंतर मात्र आता म्हणजे राकेशचा तर ईश्वरीने चांगला माज तर उतरवलेला असतो आणि आता राकेश म्हणजे जाताना ईश्वरीचा हातसुद्धा त्याने धरलेला असतो, परंतु सुप्रियाने पुढे येऊन आता राकेशच्या कानामागे देऊन त्याला घराच्या बाहेर काढून दिलेला असतो. राकेशला धक्का बसतो. राकेश आता जाताना म्हणतो की मी ईश्वरी आणि अर्णव या दोघांना नाही सोडणार आणि हे बघ ईश्वरी, किती काही झाले तरी शेवटी मी तुझा बदला घेणार आणि तुला माझी करूनच राहणार. आता ह्या अर्णवला धडा शिकवण्यासाठी मी आता त्याच्या बहिणीचा वापर करणार आणि त्या बावट बायकोला मी आता हाताशी धरून आता अर्णव आणि ईश्वरीला वठणीवर आणेन असे मात्र तो आता ठरवतो. त्यानंतर मात्र आता नम्रता म्हणत असते की चला, जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि नम्रता आणि आता सुप्रिया जेवणाची पूर्ण तयारी करतात, कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघंही जोडीने पहिल्यांदाच माहेरी आलेले असतात आणि 5 परतवणीचा तो कार्यक्रम असतो. तेव्हा आता अर्णवचे जावई म्हणून या घरामध्ये स्वागत तर केले जाते आणि त्याचबरोबर आकाशचे सुद्धा. आता सुप्रिया अर्णव ईश्वरी या दोघांना एकत्र जोडीने ओवाळते आणि म्हणजे ओवाळल्यानंतर मात्र आता आत्यासुद्धा अर्णवची माफी मागते. अर्णवला म्हणते की माफ कर, मला खरंच मी तुला वाटेल तसे बोलले, परंतु माझी एकच विनंती आहे की माझ्या ईश्वरीला सुखात ठेव. तेव्हा ईश्वरीला काही कळत नसतं, कारण ईश्वरीला माहिती आहे की आत्या मात्र अगोदर अर्णव सरांचा किती रागराग करत होती, परंतु ईश्वरीच्या आता डोक्यातील जो काही राग आहे अर्णवचा तो काही कमी झालेला नसतो, कारण आता अर्णव सरांनी आपल्याशी लग्न कोणत्या आणि कोणत्या कारणाने केलेले आहे हे अजूनपर्यंत तिला माहिती नसते. ती अर्णवला विचारण्याचा प्रयत्नसुद्धा आता करणार असते, परंतु त्याच वेळेस आता जो काही जेवणाचा कार्यक्रम आहे तर नम्रता आता इशूला चिडवते. इशूला म्हणते की हे बघ, अशी पद्धत आहे की अर्णवला प्रेमाचा घास भरवायला हवा. आता तू अर्णव सरांना म्हणजे अर्णव जिजूंना प्रेमाचा घास भर बरं इशू. तर ईश्वरी म्हणते की काय बोलतेस नमुताई तू, अगं मी असं कसं करू शकते. नम्रता म्हणते की नाही इशू, तुला हे सर्व ऐकावेच लागेल. आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र पाहून संजयचे तर डोळे भरून येतात. त्याला आनंदसुद्धा खूप होतो. आनंद असूर त्याच्या डोळ्यातून येत असतात आणि आता ईश्वरी म्हणजे इतकी छान अशी अर्णवकडे बघून हसत असते. आज मात्र राकेश तिचा खरा चेहरा राकेशचा ओळखल्यामुळे ती अर्णववर थोडीशी खुश असते.
त्यानंतर मात्र आता ईश्वरीला नाईलाजाने शेवटी सगळ्यांच्या समोर अर्णवबरोबर चांगलं वागण्यासाठी ती सुरुवात करते आणि त्याला प्रेमाचा घाससुद्धा भरवते। त्यानंतर अर्णवसुद्धा ईश्वरीला प्रेमाचा घास भरवतो, परंतु अर्णव सारखा एकटक ईश्वरीकडे बघत असतो। तो विचार करतो की आज ईश्वरीला काय झाले असेल, ती माझ्याकडे रागाने का बघत नसेल, कारण रोज तर ती माझ्याबरोबर किती रागात वागत असते आणि आज मात्र येथे आल्यापासून तिच्यामध्ये काहीतरी थोडासा चेंज वाटतोय। म्हणून आता ईश्वरी आता सारखी अर्णवकडे बघत असते, कारण आपण किती चुकलो, आपण कायमच चुकत आलो अर्णव सरांना ओळखण्यात। आपण इतकं वाटेल तसं बोललो तरीसुद्धा शेवटी त्यांनी आपल्याशी जे काही वागले तर ते आपल्या म्हणजे आयुष्यासाठीच, आपलं चांगलं करण्यासाठीच त्यांनी लावण्य मॅडमशी होणारं लग्नसुद्धा मोडलं, ते पण आपल्यासाठी। कारण राकेश माझं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता हे अर्णव सरांना माहिती असेल का? म्हणूनच त्यांनी असं सर्व केले असेल का? असे अनेक प्रश्न ईश्वरीच्या मनात असतात, म्हणून ईश्वरी त्याचाच विचार करत असते। त्यानंतर मात्र आता शेवटी आई आणि बाबांसमोर ती आता अर्णवचा पती म्हणून स्वीकार करते आणि अर्णवचा पती म्हणून स्वीकार केल्यानंतर राकेशला सुद्धा तिने आता कसं सांगितलेलं असतं की आता यापुढे फक्त अर्णव सर माझे अस्तित्व आहे, तुम्हाला माझा कोणताही अधिकार नाही, केवळ आणि केवळ अर्णव सर माझे पती आहेत, यापुढे मला हात लावण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका आणि माझ्या समोर सुद्धा येण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, असे ठणकावून सांगणारी ईश्वरी मात्र आता अर्णवच्या खूप पुढे पुढे करते आणि आता तिला राकेशचं प्रत्येक आत्तापर्यंतचं जे काही घडलेलं तिच्यासोबत आहे ते सर्व तिला आठवत असते आणि शेवटी ती अर्णवची माफीसुद्धा मागून अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार करते आणि शेवटी तिला अर्णवचा अगदी जो खरा चेहरा आहे तो सर्व म्हणजे तिच्या समोर येतो आणि अर्णव सर किती मोठ्या मनाचे आहे यामुळे तिचे डोळे आता उघडतात आणि राकेशचं खरं रूप तिच्यासमोर आल्यानंतर शेवटी अर्णव आणि ईश्वरी यांच्या चांगल्या संसाराला सुरुवात होते। तेव्हा आता मित्रांनो, राकेश पुढे काय प्लॅन खेळतो आणि अंजलीला कसा फसवतो आणि ईश्वरीबरोबर पुन्हा तो जवळीक साधण्याचा प्रयत्न कसा करतो आणि त्याला अर्णव कसा वटणीवर आणतो हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो पुढे काय होईल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तू ही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स आणि पुढील काही अपडेट्स पाहायला लवकरच मिळतील। धन्यवाद।